ಕಿಶೋರ್ ಮತ್ತು ಜಯೇಶ್ ನಡುವಿನ ಸಂಭಾಷಣೆ ವೈರಲ್ ಆಗಿದೆ. ವಿರಾಟ್ ಮತ್ತು ನನ್ನ ನಡುವೆ ಮಧ್ಯಸ್ಥಿಕೆ ವಹಿಸಿದ ವ್ಯಕ್ತಿ ಬಹಳ ದೊಡ್ಡವನು. ಯಾರು ಆತ? ಇದರ ಹಿಂದೆ ಗುಜರಾತ್ನ ದೊಡ್ಡ ರಾಜಕಾರಣಿ ಇದ್ದಾನೆ. ಈ ಎಲ್ಲ ಸ್ಟೋರಿ ರಾಜಕಾರಣಿಗೆ ಗೊತ್ತಾಗಿದೆ ಅಂದಿರುವಂತಹ ಕಿಶೋರ್ ರಾತ್ರಿ ವಿರಾಟ್ ಕರೆ ಮಾಡಿ ಫಂಡ್ದು ಬೇರೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇದೆಲ್ಲ ಆದ್ಮೇಲೆ ರಾಜಕಾರಣಿ ಕೂಡ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ನನ್ನ ಹಣ ಕೊಡು ಅಂತ ಅವರಿಗೆ ಹೇಳಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಜಯೇಶ್ ಬಳಿ ಕಿಶೋರ್ ಮಾತುಗಳನ್ನು ಆಡಿದ್ದಾರೆ. ನಾನು 150 ಖರ್ಚಾಗಿದೆ, ಆದ್ರಿಂದ 200 ಕೊಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ಆದ್ರೆ ಮೆಟೀರಿಯಲ್ ಹಣ ಈಗ ಎಲ್ಲಿ ಹೋಯ್ತು ಅನ್ನೋದು ಯಕ್ಷ ಪ್ರಶ್ನೆ. ಇದರಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ಪೊಲೀಸರು ಕೂಡ ಇದ್ರು ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇದೆ. ಮೆಟೀರಿಯಲ್ ಮಿಸ್ ಆದ್ರೆ ಆ ರಾಜಕಾರಣಿ ವಿರಾಟ್ನ ಬಿಡೋದಿಲ್ಲ ಅಂದಿರುವಂತಹ ಕಿಶೋರ್ ಈ ಆಡಿಯೋ संभाषणे ಹೇಗಿದೆ ಅಂತ ನಾವು ಕೂಡ ಒಮ್ಮೆ ಕೇಳ್ತಾ ಹೋಗೋಣ. आता कसं आहे की त्याच्यामध्ये जो मध्यस्थी माणूस आहे तो मोठा आहे. म्हणजे विराट आणि माझ्यामध्ये माणूस आहे तो फार मोठा माणूस आहे आणि मोठा पॉलिटिशियन आहे गुजरातचा. तर कसं आहे की हे सगळी स्टोरी त्याच्याकडे गेली. आता तो आत्ता याचा काल रात्री फोन आला होता विराटचा. तर तो काहीतरी अरेंजमेंट दुसरी करतो. आता त्या फंडच्या त्या पैशाचं काय झालं तर आता ते बोलतो की ते मी बोललो आता ते मरू द्या मला, पण जे माझं आता झालंय ते तुम्ही मला मोकळा करा. की मला माझे पैसे तर जे घुसलेत तर ते आता तो बोलतो 150 मी देतो. तर मी बोललो मला तू माझा जेवढा खर्च झाला आहे त्याच्यावर माझ्या 200 दे तू. पण त्यांनी ज्यांना काहीतरी सोपवलं. आता ह्याच्यामध्ये कर्नाटकचे पोलीसवाले पण होते, त्यातनं मटेरियल कुठे गुम झाला. आता तो जे काय त्याच्या कारण तो त्याच्या अंडरमध्ये आहे तो विराट, पण तो त्याच्याशी मस्ती करू शकत नाही तो. आता कसं आहे की त्याच्यामध्ये जो मध्यस्थी माणूस आहे तो मोठा आहे. म्हणजे विराट आणि माझ्यामध्ये माणूस आहे तो फार मोठा माणूस आहे आणि मोठा पॉलिटिशियन आहे गुजरातचा. तर कसं आहे की हे सगळी स्टोरी त्याच्याकडे गेली. आता तो आत्ता याचा काल रात्री फोन आला होता विराटचा. तर तो काहीतरी अरेंजमेंट दुसरी करतो. आता त्या फंडच्या त्या पैशाचं काय झालं तर आता ते बोलतो की ते मी बोललो आता ते मरू द्या मला, पण जे माझं आता झालंय ते तुम्ही मला मोकळा करा. की मला माझे पैसे तर जे घुसलेत तर ते आता तो बोलतो 150 मी देतो. तर मी बोललो मला तू माझा जेवढा खर्च झाला आहे त्याच्यावर माझ्या 200 दे तू. पण त्यांनी ज्यांना काहीतरी सोपवलं. आता ह्याच्यामध्ये कर्नाटकचे पोलीसवाले पण होते, त्यातनं मटेरियल कुठे गुम झाला. आता तो जे काय त्याच्या कारण तो त्याच्या अंडरमध्ये आहे तो विराट, पण तो त्याच्याशी मस्ती